पवारांचा फोटो कुठे दिसला? अरे आमदारकी गेली खड्ड्यात. माझ्या 372 जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात, कशाचीही पर्वा करणार नाही. नागपूर येतो झाकी है, मुंबई पुणे ठाणे अभी बाकी है असा इशारा सकल ओबीसी समाजाने 10 ऑक्टोबरच्या नागपूर येथील ओबीसी मोर्चात राज्य सरकारला दिला. राज्य सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाज अस्वस्थ झाला असून हा शासन निर्णय सरकारने रद्द करावा या मागणीसाठी 10 ऑक्टोबरला शुक्रवारी नागपुरात ओबीसींचा भव्य आरक्षणाचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विदर्भासह राज्यभरातून हजारो ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामुळे नागपूर शहर पूर्णतः जाम झाले होते. हा मोर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वगृही झाल्याने ते ओबीसी संदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे सकल ओबीसी समाजाचे आता लक्ष लागले आहे. राज्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने शुक्रवारी नागपुरातील यशवंत स्टेडियमवरून हा महामोर्चा निघाला. या महामोर्चात हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले होते. विदर्भातील विविध जिल्ह्यातील सकल ओबीसी संघटनांनी या मोर्चासाठी तयारी केली होती. यशवंत स्टेडियम इथून दुपारी 1:30 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. पंचशील चौक, व्हेरायटी चौक इथून मोर्चा हळूहळू संविधान चौकाच्या दिशेने निघाला. मोर्चेकरांनी जय ओबीसी जय संविधान लिहिलेली पिवळी टोपी, पिवळा झेंडा आणि पिवळ्या रंगाचा दुपट्टा घातला होता. हजारोच्या संख्येने सकल ओबीसी समाज या मोर्चात सहभागी झाला होता. यामुळे नागपुरातील रस्त्यावर ओबीसींचे पिवळे वादळ उठले होते. जय ओबीसी जय संविधान, ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजे अशा घोषणा देत मोर्चेकरी चालत होते. मोर्चा संविधान चौकात आल्यानंतर त्यांचे सभेत रूपांतर झाले. यावेळी विविध नेत्यांनी आपले विचार व्यक्त करत 2 सप्टेंबरचा GR रद्द झालाच पाहिजे अशा प्रकारची मागणी केली. या मोर्चाचे मुख्य सूत्रधार ओबीसी नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की तेलंगणा सरकारने ज्याप्रमाणे ओबीसींना त्यांच्या राज्यात 42% आरक्षण दिलं तसंच आरक्षण महाराष्ट्रात देखील फडणवीस सरकारने दिले पाहिजे अशी मागणी करण्यात आली. आता मराठा समाज ओबीसी समाजामध्ये घुसत आहे. तो समाज पहिलवान आहे. हिंद केसरी असलेला मराठा समाज तर दुसरीकडे ओबीसी समाज कुपोषित आहे. त्यांच्या समोर ओबीसी समाजाचा टिकाव लागू शकणार नाही. म्हणून ओबीसींच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. एकीकडे सरकार म्हणत आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि दुसरीकडे ओबीसी मध्ये घुसखोरी आहे. सरकारमध्ये दम असेल तर तेलंगणा सरकारप्रमाणे 42% आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. सरकारचा डीएनए ओबीसींचा असेल तर हा शासन निर्णय रद्द करून तुमचा डीएनए ओबीसींचा आहे हे सिद्ध करून दाखवा असं आवाहन करण्यात आले. सरकारच्या या शासन निर्णयामुळे ओबीसींच्या मानेवर सुरी फिरणार आहे. त्यामुळे सरकारने आताच आपली भूमिका सुधारावी आणि मुंबई नाहीतर ठाणे आणि पुणे ही आम्ही जाम करू असा इशारा मोर्चेकऱ्यांनी यावेळी दिला आहे. 52% आरक्षण आणि 15% लोकांना 48% आरक्षण ही शुद्ध चाणक्य नीती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अरे इथंच तर गळा कापला जातोय. तुमच्यामध्ये भांडण लावून 15%चं सरकार तुमच्यावर अतिक्रमण करून उद्या आरक्षण रद्द करण्यासाठी तुमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करतोय. कधी समजा, कधी तुमच्या लक्षात येईल ज्या सरकारने 2 सप्टेंबरचा GR काढला तो GR वाचाल तर हे कुठले नाचे आणि सोंगे आहेत, सोंगे आहेत की पोंगे आहेत हे तुमच्या लक्षात येईल. अरे 200-374 जातीवर एका जरांगेच्या भरोशावर तुम्ही निवडून आलात. तुम्ही सांगत होतात माझा डीएनए ओबीसी आहे. मग तुमचा डीएनए ओबीसी आहे तर तुम्हाला 374 जातींनी त्या खुर्चीवर बसवलं. त्यांचा विसर तुम्हाला कसा पडला? त्यांच्यावर अन्याय करण्याची हिम्मत कशी झाली? हा GR ओबीसी मध्ये घुसखोरी करून
ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे हे मी या ठिकाणी आपण कोणालाही माझ्या मंचावर आणा हे मी सिद्ध करून दाखवेल. म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे गेलो होतो ना मी की साहेब हा जी.आर. हा रद्द करा. या जी.आर. नुसार ओबीसी कुठे दिसणार नाही. जेवढ्या रिक्रुटमेंट होत आहेत तुम्हाला सांगतो मान्यवरांनो, विदर्भामध्ये जेवढ्या जागा भरल्या जात आहेत त्यातील ओबीसीच्या सर्व जागा या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेले ओबीसी प्रमाणपत्र आहेत त्यांची निवड होत आहे. स्थानिक एकही इथे नोकरीवर लागत नाहीये. काल परवा मुंबई नागपूर कॉर्पोरेशन मध्ये भरती झाली. एकही माणूस एकही नोकरी विदर्भातल्या माणसाला मिळाली नाही. आमच्याकडे जेवढे कृषी सहाय्यक आलेत माहिती काढा, जिल्ह्यात तालुक्यात एकही माणूस आपला नाही. नोकऱ्या संपवून टाकल्या जात आहेत आणि मोठ्या समाजाला हे सर्व आरक्षण दिलं जात आहे. अरे आम्ही महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. त्यांनी 18 पगड जातीला 12 बलुते धारणा घेऊन हे राज्य स्थापन केलं. 12 बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली. परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करायसाठी जरांगे पुढे झुकला आहे. म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे की सुधर जाओ, होश में आओ, नाही तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे या ठिकाणी आहे. काय म्हणतात जरांगे? म्हणजे राजकारण करायला निघाले म्हणतात. आम्ही राजकारण करायला निघालो असतो. गेली 15-20 दिवस सातत्यानं ओबीसीच्या लोकांना हे समजावून देण्याचं काम आम्ही करतो. अरे इथे कोणाचा तरी फोटो आहे का? कोणत्या नेत्याचा फोटो लावलाय? वडेट्टीवारांचा फोटो कुठे दिसला? अरे आमदारकी गेली खड्ड्यात. माझ्या 372 जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात, कशाचीही पर्वा करणार नाही, कशाची चिंता करणार नाही. सत्ता पद हे आज आहे उद्या नाही आहे. पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणं, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे आमचं पहिलं काम आहे. म्हणून मी मैदानात उतरलो आहे. नागपूर येथे निघालेल्या सकल ओबीसी मोर्चात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांत पडोळे, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार अभिजित वंजारी, आमदार विकास ठाकरे, आमदार रामदास मसराम, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अनिल देशमुख, माजी आमदार सुनील केदार, माजी आमदार माणिकराव ठाकरे, प्रकाश शेडगे, रासपचे महादेव जानकर, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, रवींद्र दरेकर, ओबीसी युवा नेते उमेश कोराम, कुंदा राऊत, अवंतिका लेकुरवाडे आदींनी सहभाग घेतला होता. हा अभूतपूर्व मोर्चा संपन्न झाला असून या मोर्चाच्या माध्यमातून ओबीसींनी आपला रोष व्यक्त केला आहे. या मोर्चाच्या व्यासपीठावर ओबीसी समाजाचे आमदार खासदार उपस्थित राहून आम्ही समाजासोबत आहोत हे दाखवून दिले. पण नागपूरचे भाजपा पक्षातील ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि ओबीसी साठी लढणारे विधान परिषदेचे आमदार परिणय फुके हे लोकांना या मोर्चाच्या विचारपीठावर दिसले नाही. मत मागताना, पद स्वीकारताना ओबीसी म्हणून घ्यायचे आणि समाजाला गरज असताना ओबीसी समाजाकडे पाठ फिरवायची, त्यांचा वापर करून सोडून द्यायचे हे कालच्या मोर्चावरून सकल ओबीसी समाजाच्या लक्षात आले. जे मोर्चात आले त्यांना ओबीसी समाज निवडणुकीत पाठिंबा देईल, जे आले नाहीत, ज्यांनी या मोर्चाला पाठ दाखवली त्यांना समाज धडा शिकवेल असा निर्धार सकल ओबीसी समाजाने या मोर्चाच्या वेळी घेतला आहे. ओबीसी समाज आता झोपला नाही तर आपल्या हक्क आणि अधिकाराच्या लढाईत तो जिंकल्याशिवाय रस्त्यावर उतरू शकतो हे या 10 ऑक्टोबरच्या सकल ओबीसी मोर्चाने सिद्ध केले आहे. ओबीसी समाजाचा मोर्चा यशस्वी होण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आणि समाज बांधवांचे सकल ओबीसी कृती संघर्ष समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. हा ओबीसीचा लढा जातीनिहाय जनगणना होईपर्यंत तसेच
लोकसंख्येनुसार आरक्षण मिळेपर्यंत चालूच राहणार असा सकल ओबीसी समाजाने निर्धार केला आहे। अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या EVS दस्तक YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका। धन्यवाद।